नमस्कार श्रोते हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा. या व्हिडिओमध्ये आपण मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायक पुस्तकातील UPSC पूर्वपरीक्षेशी संबंधित अनुभव व कथा ऐकणार आहोत. या कथेमध्ये त्यांनी स्वतःचा संघर्ष, तयारीची पद्धत आणि आत्मविश्वास कसा टिकवला हे स्पष्ट केलं आहे. UPSC तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा भाग अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायक आहे. नक्की पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. UPSC पूर्वपरीक्षा. NCERTची पुस्तकं, टाटा मॅकग्रा-हिलचं मोठं GSचं किट आणि इतिहासावरची डाव्या विचारसरणीतली पुस्तकं यांच्याशी रोज रात्रंदिन लढाई सुरू केली. फार समजत नव्हतं तरी वाचत होतो. शेवटी 2-3 पारायणांनी अर्थ लागायला लागले. हळूहळू अभ्यासाची गाडी रुळावर यायला लागली. UPSCच्या पूर्वपरीक्षेचे बहुपर्यायी प्रश्न लांबलचक असतात. आमच्या वेळी 120 मिनिटांमध्ये सामान्य अध्ययनाचे 150 प्रश्न सोडवावे लागायचे. पूर्वपरीक्षेसाठी माझा वैकल्पिक विषय इतिहास होता. इतिहासाचे 120 मिनिटात 120 प्रश्न सोडवायचे असतात. प्रश्नपत्रिका इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातच असते. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचं वेगानं आकलन होणं, प्रश्न समजून घेणं व उत्तरामध्ये योग्य पर्याय निवडणं या त्रिसूत्रीनं पूर्वपरीक्षेची तयारी करत होतो. जे ABCD पर्याय असायचे तेही परिच्छेदांच्या रूपात असायचे. त्यामुळे वेळेत पेपर सोडवायला कसोटी लागायची. त्यावेळी निगेटिव्ह मार्किंगची पद्धत सुरू झाली नव्हती. इतिहासात ज्याला 120 पैकी 85 वर आणि GSला 150 पैकी 100च्या वर गुण मिळतील त्याच्या यशाची खात्री असायची. अग्निहोत्रीचं इतिहासाचं पुस्तक मी शब्दबंबाळ करून संपवलं. सबल्टर्न म्हणजे खालून वर या JNU मधील मार्क्सिस्ट इतिहास पद्धतीचं आकलन व्हायला सुरुवात झाली. रोमिला थापर, बिपिनचंद्र, A.L. बाशम यांची इतिहासावरील पुस्तकं मला प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताच्या मी न अभ्यासलेल्या ऐतिहासिक घडामोडींची अनुभूती द्यायला लागली. या परीक्षेसाठी कशातून काय वाचायचं यापेक्षा कशातलं काय वाचायचं नाही हे अधिक महत्त्वाचं असायचं. त्यामुळे बाशम यांच्या द वंडर दॅट वॉज इंडिया या पुस्तकातले समाज, धर्म व रोजचे जीवन हे 3च चॅप्टर वाचायचे. मौर्य काळातील अशोकाच्या शिलालेखावरचे प्रश्न विचारतात तर मग अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मौर्याज या पुस्तकाच्या अखेरीस असणाऱ्या इडिक्टचं परिशिष्ट व्यवस्थित अभ्यासायचं. असा नेमका व पद्धतशीर अभ्यास सुरू केला. पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर SISC मध्ये चाचणी परीक्षा होऊ लागल्या. माझा इतिहासाचा स्कोर 70 पैकी 65 असा येऊ लागला. थोडा जोर लावला तर यावर्षीच पूर्वपरीक्षेत पास होऊन जाशील असे आश्वस्त करणारे शब्द घोलकर सरांकडून ऐकायला मिळायला लागले. घोलकर सर नेहमी हसतमुख, संयमी व प्रोत्साहन देणारे. कोल्हापूरला माझा त्यांचा परिचय झाला. ज्या वेळी निराश व्हायचो त्यावेळी त्यांना भेटायला मी कांदिवलीला त्यांच्या घरी जायचो. त्यांनी मला वेळ द्यायला, भेटायला कधीच निरुत्साह दाखवला नाही की कंटाळा केला नाही. घाई न करता व्यवस्थित संकल्पना समजावून सांगायचे. शिवाय अनेकदा पोहे व चहाही द्यायचे. फी किंवा गुरुदक्षिणा आम्ही देऊही शकत नव्हतो किंवा त्यांनी कधी चुकूनही त्याबद्दल उच्चारला नाही. सर थकले होते व SISC पर्यंत यायला त्यांची घालमेल व्हायची, तरीही ते यायचेच. त्यामुळे हे व्रतस्थ योग्यासारखे गुरु विद्यार्थी आला तर त्याला पुरेपूर समाधान होईपर्यंत शिकवायचे, समजावून सांगायचे. सरांची पद्धत सोपी, सरळ आणि सुस्पष्ट असायची. त्यामुळे शहा सरांच्या अवजड आणि क्लिष्ट संज्ञा समजावण्याच्या विद्वत्तापूर्ण शैलीनं बेजार झालेल्या आम्हा पामरांना घोलकर सर
ओॲसिस सारखे वाटायचे. कांदिवलीला सरांना भेटून मी बहिणीकडे मुक्काम करायचो. ती चारकोप जवळच्या सह्याद्रीनगरमध्ये राहत असे. ही सातारा सांगलीकडच्या लोकांची कॉमन वसाहत आहे. 10 बाय 10च्या 2 रूमचा छोटा ब्लॉक असणाऱ्या 70-75 इमारतीचं हे संकुल गावाकडच्या वातावरणात आल्याची अनुभूती द्यायचं. मात्र गावाकडून लग्न होऊन आलेल्या मुली इथे येऊन मॉडर्न झालोय हे दाखवण्यासाठी गाऊनवर फिरायच्या. लहानपणी मी पाहायचो, मुंबईमध्ये काम करणाऱ्या चाकरमानी सुट्ट्यांमध्ये किंवा जत्रेच्या वेळी गावी यायच्या त्यावेळी त्यांचा रुबाब काही औरच असे. पांढरा शुभ्र सदरा, त्यावर पांढरी पॅन्ट व त्यावर पांढरे शुभ्र मॅचिंग सँडलही असायचे. गळ्यात काळ्या रंगाचा स्वतःच्या रंगाशी जुळणारा मर्फीचा रेडिओ घेऊन तो गावच्या बाजारपेठेतून रुबाबात चालायचा. अनेकदा त्यावेळी त्यांच्या पांढऱ्या शुभ्र शर्टावर इस्त्रीनं गुलाबांच्या फुलांचं स्टिकर उमटवलेलं असायचं. त्याच्या चालण्यात जवानीतल्या देवानंद, जितेंद्र किंवा मिथुन चक्रवर्तीसारखी स्टाईल असायची. गावातल्या कासोट्यावाल्या बायका व झब्यावाल्या मुली त्याच्या या चाकरमानी रुबाबाकडे वळून वळून पाहायच्या. त्याच्या या स्टाईलचं मला खूप अप्रूप होतं. पण ज्यावेळी मुंबईला आलो व डिलाईट रोडवर वाण्याच्या चाळीत गाववाल्यांच्या 10 बाय 15च्या रूमवर या हाफ चड्डीतल्या श्रमवीरांना पाहिलं तेव्हा माझा भ्रमनिरास झाला. दिवसभर हातगाडी चालून अंग मोडलेले माझे भाऊबंद असणारे हे मिलमधील धुरानं काळवंडलेले हिरो एकमेकांना रेलून एका कुशीवर पट्ट्यापट्ट्यांच्या चड्ड्यांमध्ये गाढ झोपलेले असायचे. मी अभ्यास करताना यांची ओळीनं झोपलेली रांग आठवायचो आणि आपण जर अयशस्वी झालो तर या रांगेत आपला एक नंबर वाढेल या भीतीनं अधिक जोमानं अभ्यास करायचो. परीक्षा जवळ यायला लागली तशी चाचण्यांची वारंवारता वाढू लागली. एकदा एका चाचणीत मला 50पेक्षा कमी गुण मिळाले. मला हा धक्का होता, कारण परीक्षा 1.5 महिन्यांवर येऊन ठेपली होती. पण आत्मविश्वासही होता म्हणून मी उत्तरपत्रिका पुन्हा पाहण्याची विनंती केली. चेक केली तर मला 72 गुण मिळाले होते. एकमेकांची उत्तरपत्रिका तपासायला उमेदवारांनाच दिली जायची. माझी उत्तरपत्रिका कोटीकरनं तपासली होती व मुद्दामून त्यानं माझे 25 गुण कमी केले होते. मी जाऊन त्याला जाब विचारला. तो ततपप करत कारण देऊ लागला. माझे गावाकडचे हात त्याला धडा शिकवण्यासाठी फरफरू लागले होते. पण मोठ्यांनी संयम ठेवण्याचा आग्रह केला. त्यामुळे माझा राग अश्रूंच्या स्वरूपात बाहेर आला. आशा निराशेच्या चक्रात रोज तयारी करताना फिरायचो. त्यामुळे त्या दिवशी आत्मविश्वास पुन्हा कोलमडला. त्याला अंजारून गोंजारून अधिक तयारीनं फुंकर घालून उभा करणं हे आव्हान होतं. जोमानं तयारीला लागलो. आधीच्या वर्षी झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला. लग्नघरात जशी गडबड सुरू होते तशी SISCमध्ये मुलाखतीची लगबग सुरू झाली. पास झाले ते कॉरिडॉरमधून प्रमोट झाले व त्यांना अभ्यासिकेत प्रवेश मिळाला. मुलाखतीच्या तयारीला नागपूर, पुण्याहून अनेक जण SISCत दाखल झाले. वातावरण मुलाखतमय झालं. मॉक इंटरव्ह्यूची पॅनल प्रत्येक रूममध्ये बसू लागली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चेच्या मैफिली जमू लागल्या. एटिकेट मॅनर्सवर एक्सपर्ट बोलावले जात होते. व्यक्तिमत्वानुरूप कपडे शिवायला गेले होते. टायची गाठ कशी बांधायची याच्यावर प्रात्यक्षिकं दिली जात होती. आम्ही नवखे या साऱ्या लगीनघाईकडे कुतूहल आणि आश्चर्यानं पाहायचो. पुढच्या वर्षी आपल्यालाही या बोहल्यावर चढायला मिळेल याच्या गुदगुल्या व्हायच्या. अविनाशही मुख्य परीक्षा पास झाला होता. त्याच्या कपडे खरेदीपासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शनासाठी जाताना मी सोबत असायचो. माझ्या रूममध्ये त्याचा मॉक इंटरव्ह्यू आयोजित केला होता. मी हट्ट धरला की मलाही मॉकच्या पॅनलवर बसून प्रश्न विचारायचे आहेत. मी त्याची पूर्वतयारीही केली होती. माझा बालहट्ट पाहून पोटेंनी मिश्किलपणे शेरा दिला. विश्वास, तू आमच्यासाठी चहा आणि पाण्याचा मग आणून द्यायचं काम करायचं. एखादी मुलाखत दिलीस की टेबलाच्या या बाजूला येऊन बैस. शब्द झोंबणारे होते पण खरेही होते. मी अनेकदा हवेत असायचो आणि अशा प्रसंगामुळे झपकन जमिनीवर येत असे.
UPSC बरोबर MPSCची परीक्षा द्यायचा विचार डोक्यात घोळत होता. यावर्षी MPSCच्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी पदाच्या 18 जागा निघाल्या होत्या. शिवाय वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या 250च्या वर जागा होत्या. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला नंबर लागेल या आशेनं राज्यसेवेचा फॉर्म भरला होता. SISC मध्ये लपून छपून MPSCचा अभ्यास करावा लागेल. एकतर तिथे प्रवेश घेणाऱ्यांनी UPSC हे एकच ध्येय ठेवावं असा मानक होता. शिवाय आपण काय वाचतो हे इतर जण डोकावून पाहायचे. त्यावेळी MPSCचं पुस्तक हातात असेल तर खजील व्हायचं. त्यामुळे अनेकदा पुस्तकांना पुठ्ठे घालून किंवा UPSCच्या लठ्ठ किटमध्ये मराठीतली छोटी पुस्तकं ठेवून अभ्यास करावा लागेल. 4 महिन्यांपूर्वी PSIची मुख्य परीक्षा दिली होती. त्यामुळे राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर फार तयारी न करताही सोपा गेला. खरं घोडं मैदान जवळ येत होतं. UPSC पूर्वपरीक्षा आवाक्यात येत नव्हती. ही परीक्षा उमेदवारांचा सर्वांगानं कस काढते. अभ्यासाचं रोज 10-12 तास मीटर पडत होतं, पण सिलेबस आटोपत नव्हता. सामान्य अध्ययनासाठी 10वी पर्यंतची NCERTची पुस्तकं वाचली होती. राज्यघटनेसाठी DD बसूचं तर अर्थशास्त्रावरचे दत्त व सुंदरमचे अवजड ग्रंथ वाचायचा प्रयत्न करत होतो. एकूण ताकदीनिशी तयारी करूनही अभ्यासाचा आवाका हनुमानाच्या शेपटीसारखा वाढतच होता. वैकल्पिक विषयासाठी सुरुवातीला मूलभूत मानली जाणारी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतावरची NCERTची 12वी पर्यंतची नेमकी पुस्तकं वाचली. ही पुस्तकं आमच्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमापेक्षा अव्वल दर्जाची होती. त्यामुळे पाया घट्ट झाला. मग स्वातंत्र्य लढ्यातील समाज मनाबरोबर हिंदोळं घ्यायची प्रचिती देणारं बिपिनचंद्रांचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वाचून काढलं. रोमियोला थापर ह्याचं हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. पण पुस्तकाची किंमत 300 रुपये असल्यानं ते विकत घेण्याचं धाडस केलं नाही. पण नंतर फोर्टमधल्या रस्त्यावरच्या पुस्तक बाजारात मला त्याची जुनी प्रत अचानक मिळाली. मग मात्र 35 रुपयात ती विकत घेतली. ज्यावेळी हे पुस्तक मला त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात मिळालं त्यावेळी हनुमानाला संजीवनी मिळाल्यावर होणारा आनंद झाला होता. माझे किंबहुना आम्हा अभ्यास करणाऱ्या अनेक जणांचे अनेक तास फोर्टच्या या रस्त्यावरील पुस्तकांच्या भंडाराचा शोध घेण्यात निघून जायचे. त्यातून शोधानंतर बौद्धिक खजिन्यातली अनेक रत्न मानकं हाती लागायची आणि अत्यंत वाजवी किमतीत हे एक शिरपेच आमच्या ज्ञानसंग्रहाला समृद्ध करायचे. त्यामुळे साऊथ मुंबईचा DCP असताना मी कधीही पुस्तकांचा व्यवसाय करणाऱ्या हॉकर्स विरुद्ध कारवाई करू दिली नाही. मला माहीत होतं की तो कायद्यानं गुन्हा आहे, पण हा गुन्हा कितीतरी गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाची भांडारं उपलब्ध करून देणारा होता. तशा संदर्भानं तसा भीक मागणंही गुन्हा आहे, पण व्यवस्थेचा बळी असलेल्या भीक मागणाऱ्या छोट्या मुलावर कधीही पाशवी पोलीस कारवाई होणार नाही याची मी नेहमी दक्षता घेतो. कायदे कठोरपणे राबवले जावेतच, पण ते करत असताना वंचित समूहाचे हित आणि त्यांच्यावर कायद्याच्या बडग्यानं होणारे विपरीत परिणाम यांचं भान ठेवलं पाहिजे. मला प्रश्न पडतो, रोज जगाचा द्वेष, तिरस्कार व शिव्याशाप सहन करणाऱ्या रस्त्यावरच्या अनाथ, भुकेल्या, भिकारी बालकातून एक सच्चा, सत्शील व देशप्रेमी नागरिक निर्माण होऊ शकतो का? लहानपणीचं त्याचं क्रूर लैंगिक शोषण झालं आहे. त्याला मादक ब्राऊन शुगरची ओढ त्याच्या आईचं दूध पिण्याच्या वयातच लावली गेली आहे. त्याचा भविष्यकाळ काय? एकतर तो भिकारी होईल किंवा छोटा मोठा बाल गुन्हेगार. भिकारी, गरदुल्ला, गल्लीचा किडा, गटारीतील पैदाईश अशा पदव्या, बिरुद त्याला आयुष्यभर मिरवावी लागणार. त्याला स्वातंत्र्य, समता, दर्जा व संधीची समानता या संघटनेतल्या संज्ञा समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याला समजणारही नाहीत किंवा समाजात त्याला या तत्वाची अनुभूती कधीही मिळणार नाही. त्याच्या दृष्टीनं त्या बोगस, बेगडी आणि दिशाभूल करणाऱ्या संज्ञा आहेत. तो माझ्या मध्यमवर्गीय मानसिकतेपासून खूप भिन्न आहे.
त्याच्या मनातला, हृदयातला, मानसिकतेतला व्यवस्थेविषयी असणारा राग, त्रागा, नैराश्य आणि संताप माझ्या बेगडी बनावट प्रेमानं व जुजबी प्रयत्नांनी कमी होणार नाही. म्हणून मी भिकाऱ्यांच्या मुलाकडे का कोण जाणे एका वेगळ्या सहानुभूतीनं पाहतो. बालकामगार हाही असाच एक उपेक्षिलेला घटक आणि सर्वात भयावह आणि वेदनादायी परिस्थितीत कोण जीवन जगतं तर बालवयात वैश्यागृहात दाखल होणाऱ्या कोवळ्या वयातील मुली. का जाणो अभ्यास करताना हे सारे पिचलेले खचलेले जीवही माझ्या अंतरंगात मला अभ्यास कर म्हणून साथ घालायचे. कदाचित माझी त्यांच्यासाठी काही कर्तव्य बाकी होती. परिवर्तन, बदल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्याच्याकडे काहीच नाही अशांना आपल्यातील थोडंसं प्रत्येकानं वाढून देणं आहे. मला अभिप्रेत असणाऱ्या परिवर्तनाची सुरुवात मी माझ्यापासून का करू शकत नाही? सनदी सेवेत जाताना सोबत या तळागाळातल्या पिचलेल्या खचलेल्या वर्गासाठी काही देणं लागतो ही भावना व भूमिका आपल्या तयारीला, अभ्यासाला नेहमी नैतिक बळ देतं आणि पर्यायानं ते बळ आपसूकपणे बुद्धीच्या विवेकातून आणि हृदयातील करुणेतून पेनाच्या मार्गे कागदावर उतरतं. कदाचित याच दृष्टिकोनातून अलीकडे UPSCनं मुख्य परीक्षेत नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा व विधायक दृष्टी यावर 250 मार्कांचा एक पेपर वाढवला आहे. फोर्टमधला रस्त्यावरचा पुस्तकांचा बाजार हा आमच्या बुद्धीसाठी, अभ्यासासाठी खुराक पुरवणारा डेपो होता. मला जगाच्या इतिहासावरची अनेक चित्ररूपी पुस्तकं इथे मिळाली होती. त्यामुळे UPSCच्या अभ्यासक्रमाचा संबंध नसला तरी मला ही पुस्तकं वाचल्यानंतर इतिहास डोळ्यांसमोर उभा राहायचा. नॉर्मन लेविसचं वर्ल्ड पॉवर मेड इज पुस्तक मला इथे सापडलं. या पुस्तकामुळे मला इंग्रजी शब्दांची व्युत्पत्ती कळायला लागली व तर्कशुद्ध पद्धतीनं माझा इंग्रजी शब्दसंग्रह झपाट्यानं वाढू लागला. डेल कार्नेगीची छोटी छोटी व्यक्तिमत्व विकासावरची पुस्तकं मला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला मदत करू लागली. इथंच मिळालेल्या नानी पालखीवाल्यांच्या वी द पीपल व वी द नेशन या 2 पुस्तकांनी माझ्या समकालीन इतिहासाबद्दलच्या संकल्पना विस्तृत केल्या. गांधीजींचं सत्याचे प्रयोग मला इथल्याच ढिगाऱ्यात मिळाले की जे वाचल्यानं माझं आत्मबळ वाढलं. आपण करतो तशा चुका नव्हे तर घोडचुका खूप मोठ्या माणसांनीही केल्या आहेत हे बापूजींचं आत्मचरित्र वाचून कळलं होतं. मात्र त्या चुकांतून शिकून शहाणपण घ्यायचं असतं व त्या घोडचुकांची पुनरावृत्ती करायची नाही हे 2 अत्यंत महत्त्वाचे धडे मला त्यामुळे शिकता आले. त्यामुळे केलेल्या चुकांचा पश्चाताप बंद केला व वर्तमानात जगायला शिकलो. जर भविष्याचं योग्य नियोजन केलं नाही तर तुम्ही अयशस्वी होण्याचंच नियोजन करत असता असं भीष्मराज बामसरांच्या विजयाचे मानसशास्त्र मध्ये वाचनात आलं होतं. सरावाचं, वेळेचं व्यवस्थापन हे बामसरांच्या खेळाच्या मानसशास्त्रातून शिकलो. त्यांच्या पुस्तकातला विनिंग हॅबिट्स बिंबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यामुळे सकाळचे 4 तास, दुपारचे 4 तास व संध्याकाळचे 4 तास अशा 3 टप्प्यांमध्ये अभ्यासाची मोट बांधली होती. धर्माधिकारी सरांनी विजयपथमध्ये अभ्यासाचा आलेख समजावून दिला आहे. 4 तासांच्या अभ्यासाच्या कालखंडामध्ये सुरुवातीचा 1 तास अभ्यासाचा पारा वर चढतो, नंतरचे 2 तास स्थिर असतो व शेवटच्या तासात उतरतो हे खूप छान समजायला लागलं. 4 तासानंतर टी ब्रेक घ्यायचा. आम्ही अभ्यासाचं टायमिंग हे परफेक्ट सेट केलेलं असायचं. सकाळच्या ऑफिस भरायच्या वेळी, दुपारच्या लंच ब्रेक वेळी व सायंकाळी ऑफिस सुटल्याच्या वेळी आमचेही टी ब्रेक व्हायचे. कारण यावेळी SISCच्या शेजारच्या 3-4 कॉलेजमधील शिकणाऱ्या मुलामुलींचे घोळके आमच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता किंवा जेवणासाठी यायचे. आमच्या अभ्यास करून थकलेल्या, ओशाळलेल्या डोळ्यांना या चटकमटक दृश्यांनी थोडासा वयानुरूप आल्हाद वाटायचा. अभ्यास करण्यासाठी हिरवळीकडे पाहणं हे फायदेशीर असतं असं कोणीतरी सांगितलेलंही आहे. पण घड्याळ लावून हा ब्रेक 20 मिनिटांपेक्षा जास्त होणार नाही व तोल कुठे जाणार नाही याची खबरदारी सर्वांकडून घेतली जायची. मला पहाटे उठण्याची सवय असल्यानं
आकलनास अवघड आणि न समजणारे विषय या फ्रेश वेळी वाचायला घ्यायचे. दुपारी पेंगायच्या वेळी सोप्या विषयांना हात घालायचे. अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा चार्ट बनवला. जिममध्ये व्यायाम करताना शरीरातील सर्व अवयवांची सुडौल आणि योग्य प्रमाणात बांधणी होईल तसा विविधांगी घटक उपघटकांचा सर्वांगीण अभ्यास मोठ्या महत्त्वाकांक्षेनं सुरू केला होता.